मीराचे बाबा, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल मला आईचं म्हणणं बरोबर वाटतंय. नर्मदा आत्या ही मायाची प्रेग्नन्सी, तिचा मुलगा वारस होणार आहे या गोष्टींना मुद्दाम करते आपल्याला हिणवायला. खरंय, नर्मदा आत्या सतत प्रॉपर्टीज करत असतात. मलाही कधी कधी प्रश्न पडतो की त्यांनी या घराला कधी आपलं मानलं असेल का? माहित नाही, पण बाबांनी तिला कधी अंतर दिला नाही. आणि ती आत्ता आता असं वागायला लागली. आधी ती छानच होती, की पॉझिटिव्ह होती, सगळ्या गोष्टींमध्ये सामील व्हायची. आता हे मला माहित नाही की आत्ता जे वागते ते खरं आहे की आधी जे वागायची ते खरं होतं. कधी कधी ती असं वागते, असं बोलून जाते की आपल्याला आपलं कर्तव्य सुद्धा करावं असं वाटत नाही. म्हणजे कर्तव्य मीरा, आपलं कर्तव्य. मला माहिती मी तोच विषय परत काढतोय, पण मला असं वाटतं की आपण बाळाचा विचार करायची गरज आहे. कुणाला तरी धडा शिकवायला, कोणाच्या तरी स्पर्धेत उतरायला आपण बाळ जन्माला घालायचं? काय नाही मीरा, चुकीचा विचार करतेयस. नाही नाही, मी नाही, तुम्ही चुकीचा विचार करताय. मीरा असं अजिबात नाहीये. मीरा कधी कधी ना आपल्याला एखादी गोष्ट खरंच करावीशी वाटते, जेन्युइनली खरं करावीशी वाटते, पण जस्ट बिकॉज एक तिसरी व्यक्ती आपल्याला फोर्स करते, परत परत तीच गोष्ट करायला सांगते, म्हणून आपण ना न कळत ती गोष्ट इगोवर घेतो आणि नकार द्यायला लागतो. ह्या केसमध्ये कदाचित तसंच झालंय.